हॅलो फ्रेंड्स, मराठी हृदयस्पर्शी कथा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. शिवगौरी भाग 9. यामागचे सर्व भाग चॅनलवर पाहायला मिळतील. देशमुखांच्या घरी विधी सुरू झाले होते. सगळे बिझी होते. गौरी तिच्या रूममध्ये बसली होती. अनामिका आणि अंजली तिच्या जवळ आल्या आणि तिला तयार करू लागल्या. गौरी येलो कलरची साडी आणि दागिने घालून तयार झाली. अरे वा गौरी, तू तर खूपच छान दिसत आहेस. यावर गौरी हलकेच हसली. चल, सगळे बाहेर बोलावत आहेत, अंजली म्हणाली. गौरी त्यांच्याबरोबर बाहेर आली. सर्वांनी तिला बसवून विधी सुरू केल्या. नाचगाणेही चालू होते. फॅमिलीतील सर्व मेंबर्स आणि काही नातेवाईकच तिथे होते. बाहेरचे कोणीही त्यात सामील नव्हते. प्रत्येक जण एक एक करून गौरीला हळद लावत होते. तेवढ्यात गौरीची नजर तिथेच उभ्या असलेल्या अर्जुनवर पडली, जो तिच्याकडे ओलसर नजरेने बघत होता. पण गौरीच्या नजरेसमोर येताच तो मागे वळला आणि रूमच्या दिशेने निघाला. फक्त 2 दिवस बाई, मग मी निघून जाईन कायमची. त्यानंतर कधी भेट होईल ते माहीत नाही. आता तरी तुझा राग सोड भाई. अर्जुनचे डोळे भरून आले. त्याने मागे वळून तिच्याकडे पाहिलं. गौरीच्याही डोळ्यातून पाणी आले. अर्जुन तिच्या जवळ आला आणि तिचे डोळे पुसत तिला म्हणाला, तुला माहीत आहे ना, मला तुझ्या डोळ्यात पाणी बघायला आवडत नाही. मी तुझ्यावर रागावलो नाही. मला फक्त वाईट वाटलं की तू असं कसं सगळं मान्य केलंस. मी अजून तुझ्याकडे नीट पाहिलंही नाही आणि तू निघून जाण्याचा निर्णय घेतलास. एकदा नकार दिला असतास तर मी बघितलं असतं तुझ्या मर्जीशिवाय कोण तुझं लग्न करतं. तो आजोबांकडे रागाने बघत म्हणाला. श्रीकांत, तुझ्या मुलाला समजावून सांग, आजोबा बोलले. मी लहान नाही. मला काहीही समजावून सांगायची गरज नाही आणि मी माझ्या बहिणीशी बोलत आहे. त्यामुळे कोणालाही मध्ये बोलण्याची गरज नाही, कारण हा तुमचाच नियम आहे ना. जेव्हा 2 मोठी माणसं बोलतात तेव्हा लहानांनी मध्ये बोलू नये. तसंच जेव्हा 2 लहान मुले बोलत असतात तेव्हा मोठ्यांनी त्यांच्यामध्ये नाक खुपसू नये. त्यांचं बोलणं ऐकून काही लोक हैराण झाले, तर काही जण आपलं हसू दाबत होते. आजोबांनी त्याच्याकडे रोखून पाहिलं आणि म्हणाले, तू तुझे संस्कार आणि मर्यादा दोन्ही विसरायला लागला आहेस. तुला घरच्यांच्या मानसन्मानाचीही पर्वा राहिली नाही. काय फरक पडतो, हे सगळं सांभाळायला तुम्ही आहात ना. वर्षानुवर्षे सन्मान आणि प्रतिष्ठेच्या नावाखाली सगळ्यांच्या आयुष्याचा लगाम तुम्ही आपल्या हातात घेतला आहे आणि सर्कसच्या रिंग मास्टरप्रमाणे आपल्या इच्छेनुसार सर्वांवर नियंत्रण ठेवत आहात. एकदाही माझ्या बहिणीला तिच्या इच्छेबद्दल विचारले गेले नाही. सरळ तिच्या आयुष्याचा निर्णय घेतला गेला आणि कोणीही आक्षेप घेतला नाही. जणू ती घरातील सजावटीचा शोपीस आहे. गौरीच्या गालावर हात ठेवून तो बोलत होता. त्याचे डोळे ओले झाले होते आणि गौरीचा धीरही सुटला होता. तिचे डोळे पाणावले होते. हे पाहून जवळपास सर्वांचेच डोळे ओले झाले. आजोबा रागाने उभे राहिले आणि म्हणाले, अर्जुन, नेहमी मला जे हवं होतं तेच या घरात घडलं आहे आणि मी जिवंत असेपर्यंत पुढेही तेच घडेल. जर हे घर तुला सर्कस सारखे वाटत असेल आणि इथे तुझा जीव गुदमरत असेल तर तू तुझ्या बायकोसोबत हे घर सोडू शकतोस. हे ऐकून अर्जुन रागाने काहीतरी बोलणार असतानाच गौरीने त्याचा हात धरून त्याला काहीही बोलण्यापासून थांबवले. गौरीचे अश्रू पाहून अर्जुनचे मन पुन्हा भरून आले. तो परत तिच्या जवळ बसला आणि तिचे डोळे पुसू लागला. मी खुश आहे बाई, तू काळजी करू नको, पण तुझ्याशिवाय माझं सर्व सुख अपूर्ण आहे. आनंदाने निरोप दे ना भाई. माझ्यामुळे माझ्या फॅमिलीला किंवा माझ्या भाईला दुःख झालेलं मला नाही आवडणार. तुम्ही सर्व खुश असाल तर मी पण आनंदात राहीन. नयन अर्जुनच्या खांद्यावर हात ठेवताना त्याला गौरीला हळद लावायला सांगतो. इकडे आजोबा त्यांच्या रूममध्ये गेले आणि प्रतापही त्यांच्या डोळ्यातील पाणी पुसत आत गेले. अर्जुनने गौरीच्या गालावर हळद लावताच गौरीने त्याला मिठी मारली. थोड्या वेळातच हळदीचा कार्यक्रम संपला. काही वेळाने गौरी तिच्या रूममध्ये खिडकीजवळ उभी राहून बाहेर बघत होती. अंजलीने येऊन तिला मागून मिठी मारली आणि विचारलं, काय बघत आहेस? त्यावर गौरी म्हणाली, तो पक्षी बघ, कसा बसला आहे ना त्या झाडावर. पण थोड्याच वेळात तो दुसरीकडे कुठेतरी आपलं घर करेल. त्याचं काम पूर्ण झालं आहे. आज त्याचं राहण्याचं ठिकाण इथे तर उद्या कुठेतरी दुसरीकडे.
अंजली म्हणाली. आम्ही मुलीही काही अशाच असतो ना. लहानपणापासून ज्या घराला आपण आपलं मानतो, एक दिवस आपल्याला कळतं की ते आपलं नाहीच. आपलं घर तर कुठेतरी दुसरीकडे आहे आणि मग संपूर्ण आयुष्य तिथे स्वतःला पटवून देण्यात घालवलं जातं की ते खरंच आपलं आहे का. अंजलीने तिचा चेहरा स्वतःकडे वळवला आणि म्हणाली, काय झालं गौरी? आज अशा गोष्टी कशाला बोलतेस? अंजली, मला सांगण्यात आलं आहे की आता माझं घर तेच आहे जिथे माझा नवरा असेल. तिथे मी माझ्या मर्जीने मुक्तपणे राहू शकते. पण मी खूप वर्ष बघते, काकी आणि वहिनी, हे तर त्यांचं घर आहे, तरीही त्यांना इथे कुठे मोकळेपणानं राहता येतंय. आज अर्जुनबाईचा आजोबांशी वाद झाला आणि त्यांनी त्याला घर सोडण्याचा आदेश दिला. ठीक आहे की यात बाईची चूक असेल, पण सोबत वहिनीलाही शिक्षा सुनावली गेली. तिचा काय दोष? अंजली तिला आणून बेडवर बसवते आणि तिचा हात हातात घेत, कारण एक स्त्रीच असते जिला प्रत्येक वेळी कोणतीही चूक नसताना शिक्षा सुनावली जाते आणि ती शिक्षा ती मुकाटपणे सहन करते, कधी फॅमिलीच्या नावाखाली तर कधी प्रेमाच्या नावाखाली. बाप्पाने तिला एवढं सामर्थ्य दिलं आहे की ती प्रत्येक लढाई जिंकून तिथल्या वातावरणाशी जुळवून घेऊ शकते. तू जास्त विचार करू नको. गौरी, मी तुला एक विचारू? तू या लग्नात खुश नाहीस ना? राहुल एक चांगला मुलगा आहे अंजली, गौरी म्हणाली. चांगला तर आपला ड्रायव्हर सुद्धा आहे, मग तू त्याच्याशी लग्न करणार का? यावर गौरी हसायला लागली. हसून टाळण्याचा प्रयत्न करू नकोस. मी तुझ्या चेहऱ्यावर वाचू शकते की तू खुश नाहीस, अंजली म्हणाली. मी दुःखीही नाही. जे काही घडत आहे ते कदाचित माझं नशीब आहे. आता बाप्पाने जो काही निर्णय घेतला आहे तो माझ्यासाठी चांगलाच घेतला असेल. गौरी हसून बोलताच अंजलीनेही हलकेच हसून गौरीला मिठी मारली. माझं सोड, तुझं कुठपर्यंत पोचलं ते तू मला सांगितलं नाहीस. कुठेच नाही. मला त्याचा हायनासारखा चेहरा अजिबात आवडत नाही. गौरी हसून, अंजली, तू पण ना. मी फोटो पाहिला आहे, तो इतकाही वाईट नाही. माहीत नाही, पण मला आवडला नाही. पण तो तुला लाईक करतो, नताशा मला म्हणाली होती. तू त्याला पुन्हा भेटलीस का? हो, 2 वेळा घरी आला होता. माहीत नाही की आईला कसं इम्प्रेस केलं. ती तर त्याला जावई बनवण्याची स्वप्न पाहू लागली आहे. अरे, मग असेल तो चांगला. तू विचार करून बघ. नताशा ही स्तुती करत होती आणि एक तू आहेस. काय खटकलं तुला? गौरीने विचारलं. गरजेपेक्षा गोड आहे आणि अशा लोकांच्या आत खोटेपणा भरलेला असतो. अंजली, कदाचित त्याचा स्वभाव तसा असेल. तू खूपच विचार करत आहेस. एखाद्या मुलीच्या डोक्यावर वडिलांची सावली नसेल तर तिला कोणतेही काम करण्यापूर्वी किंवा कोणताही निर्णय घेण्यापूर्वी 10 वेळा विचार करावा लागतो. कारण तिचा निर्णय चुकीचा ठरला तर तिची काळजी घेणारा कोणीही नसतो. हे सगळं सोड. मी आता निघते. आई वाट बघत असेल. उद्या भेटेन तुला. टेक केअर. ती गौरीला मिठी मारून तिथून निघून गेली. अंजली तिच्या घरी पोचली आणि दार ठोठावलं. काही वेळाने दार उघडलं तेव्हा निखिलला तिथे पाहून अंजलीला धक्काच बसला. तू? हो, मी. आता दारातच उभी राहणार आहेस की आता आत येणार? हे तुझंच घर आहे, निखिल हसत म्हणाला. अंजली त्याच्याकडे रागाने पाहते आणि त्याला ढकलून आत जाते. निखिल हसत, बापरे, ही तर पूर्ण ज्वालामुखी आहे. तोही दरवाजा बंद करून तिच्या मागे गेला. आई, हा इथे का आला आहे? अंजलीने रागाने आपल्या आईला विचारलं. सरळ सरळ विचारायचं. मी सांगितलं नसतं का? निखिल म्हणाला. ठीक आहे, मग तूच सांग. तू इथे काय करतोयस? हा काय प्रश्न आहे? मी इथे आलोय म्हणजे तुला भेटायला थोडाच येणार आहे. मी माझ्या होणाऱ्या सासूला भेटायला आलो आहे. निखिल हसून म्हणाला. तशी अंजली रागाने त्याच्याकडे बघून, खूपच घाणेरडा जोक होता. पुढच्या वेळी चांगला शिकून येईल. प्रॉमिस. बरं, तू आपल्या फ्रेंड्सच्या फंक्शनमधून थकून आली असशील. मग काय घेशील तू? चहा किंवा कॉफी येऊ तुझ्यासाठी? निखिल म्हणाला. तशी अंजली आश्चर्याने त्याच्याकडे पाहून म्हणाली. एक्सक्यूज मी, तुझ्या माहितीसाठी सांगते आहे, हे माझं घर आहे. या घरात तू पाहुणा आहेस, तर जास्त फ्रँकली होण्याचा प्रयत्नही करू नकोस. अंजली, अगं काय बोलतेस तू? घरी आलेल्या पाहुण्यांशी असं बोलतात का? अंजलीची आई म्हणाली. हां, मग याला पण सांग पाहुण्यासारखं राहायला. घरचा मेंबर बनायचा प्रयत्न करू नये. आणि जर मी एकदा सांगितलं आहे की मला त्याच्याशी लग्न नाही करायचं, मग पुन्हा पुन्हा इकडे काय येतो?
अंजलीचं बोलणं ऐकून तिची आई काही बोलणार एवढ्यात निखिलच म्हणाला, बाय द वे, ही माझी तिसरीच वेळ आहे. हे बघ, अंजली बोलतच होती तेवढ्यात निखिल म्हणाला, मी चहा घे आणि जमलं तर काहीतरी खायला घेऊन ये. अंजली आश्चर्याने त्याच्याकडे बघू लागली तसा तो पुढे म्हणाला, यात आश्चर्य होण्यासारखं काय आहे? आता पाहुण्यांना चहा तर देऊच शकते. काय आई, बरोबर ना? का नाही? अंजली, चहा बनव. अंजलीला तर खूप राग येत होता, पण आपल्या आईमुळे ती उठून निघून गेली. ती किचनमध्ये जाऊन चहा बनवताना बडबडत होती, एक नंबरचा चिपकू आहे. एकदा सांगितलेलं समजत नाही. माहित नाही काय समजतो स्वतःला. ऑर्डर तर अशी सोडतोय जसा कुठला राजकुमार आहे. आणि आई, तिला पण माहित नाही काय दिसलं त्याच्यात. चहा बनव म्हणे. इकडे निखिलची नजर किचनमध्येच होती. तो काहीतरी विचार करून म्हणाला, आई, पाणी मिळेल? हो, मी घेऊन येते. नको, तुम्ही का त्रास करून घेताय? मी स्वतःच घेतो. असं म्हणून तो किचनमध्ये आला, जिथे अंजली त्याला कोसत होती. एकीकडे बोलते की मी आवडत नाही आणि दुसरीकडे स्वतःच माझ्याबद्दल बोलते. अंजली दचकून त्याच्याकडे बघते. पाणी हवं होतं. अंजली चिडून त्याच्यासमोर पाण्याचा ग्लास धरते. निखिल मुद्दाम ग्लाससोबत तिचा हातही पकडतो. हे बघून अंजलीने ग्लासातील पाणी त्याच्या चेहऱ्यावर मारलं. तसं त्याचं हसू फिकट झालं. तो आश्चर्याने तिच्याकडे बघतो. आगीसोबत छेडछाड करणं धोकादायक असतं. पुन्हा असलं काही सहन करणार नाही. अंजलीला वाटलं त्याला राग येईल, पण त्याला हसताना पाहून तीही हैराण झाली. निखिल आपला चेहरा साफ करत म्हणाला, तुझा हा ॲटिट्यूडही मला खूप आवडला. तसं तर मला खूप मुली मिळतील, पण तुझ्या नकाराला होकारात बदलायची मजाच काही वेगळी आहे. काय बोलतेस? तो अंजलीच्या जवळ येत म्हणाला तसा अंजलीने लगेच तिथला चाकू उचलला आणि त्याला दाखवत, दूर राहा माझ्यापासून, नाहीतर काय, चाकूने वार करशील? नो, तू हे नाही करू शकत. कोणतीही मुलगी आपल्या होणाऱ्या नवऱ्याला नुकसान नाही पोचवणार. निखिल हसून म्हणाला, मी करू शकते. बरं, मग कर. निखिल आपला हात पुढे करत म्हणाला. अंजलीने लगेच त्याच्या हातावर चाकूने वार केला. निखिलला वाटलं नव्हतं, पण त्याच्या तोंडातून एक उसासा निघाला. ते ऐकून अंजलीची आई तिथे आली आणि निखिलचा हात बघून, अरे देवा, रक्त, हे कसं झालं? निखिल अंजलीकडे बघून म्हणाला. धारदार चाकूला हात लागला. अंजली त्याला रागाने बघते. अगं, बघतेस काय अंजली? लवकर मेडिसिन बॉक्स घेऊन ये. अंजलीच्या आईने अंजलीला सांगितले आणि निखिलला बाहेर जायला सांगितले. अंजलीने मेडिसिन बॉक्स आणून आपल्या आईसमोर धरला. अगं, मला काय देतेस? मला त्यातलं नाही समजत. मग त्याला दे, तो स्वतः करेल. अंजली म्हणाली तशी तिची आई, अंजली, काय पद्धत आहे ही बोलायची? त्यांना लागलं आहे आणि तू आताही नखरे दाखवतेस. चुपचाप बँडेज कर. अंजली त्याच्याकडे रागाने बघत त्याच्या जखमेला साफ करू लागली. हे बरं आहे, स्वतःच घाव देते आणि मलम सुद्धा स्वतःच लावते. निखिलने हसून खुसूरबुसूर केली तेवढ्यात अंजलीने त्याच्या जखमेवर नख दाबले. निखिलला दुखलं तसा तो जोरात ओरडला. काय झालं निखिल? अंजलीच्या आईने विचारलं. काही नाही आई, औषध सहन झालं नाही त्यांना. काय मिस्टर, बरोबर बोलले ना मी? हो, बरोबर बोललीस तुम्हीच धोका. आपल्या लिमिटमध्ये राहा, नाहीतर तुझ्या हेल्थवर वाईट परिणाम होऊ शकतो. अंजली म्हणाली. परिणाम तर झालाच आहे. आता चांगला झालाय की वाईट हे येणारी वेळच ठरवेल. तसंही मला वाटलं नव्हतं की तू खरंच चाकूने वार करशील. प्रेमाच्या बदल्यात हे बक्षीस कोण देतं? खूपच डेअरिंगबाज आहेस तू. निखिल म्हणाला तशी अंजली नाक मुरडून उठून उभी राहिली. आई, तुम्ही लहानपणीला कारलं खाऊ घातलं होतं का? जेव्हा बघावं तेव्हा कडूच बोलते. निखिलने अंजलीच्या आईला विचारलं तशी ती हसायला लागली. हो, रोज खाते. तुलाही खायचं आहे का? अंजली आपल्या आईला हसताना बघून चिडत होती. तू प्रेमाने भरवलं तर मी काहीही खाईन. अंजली चिडून आपल्या आईला म्हणाली. आई, याला चहा दे. मला उद्याची तयारी करायची आहे. सकाळी लवकर जायचं आहे आणि 2 दिवस तिथेच थांबणार आहे. हो, ठीक आहे. अंजलीने एक नजर निखिलला बघितलं आणि आपल्या रूममध्ये निघून गेली. वाईट वाटून घेऊ नकोस निखिल. ती मनाने वाईट नाही. लहानपणापासून बिनबापाची वाढली आहे, त्यामुळे लोकांसमोर कठोर बनता बनता तिची जीभही थोडी कठोर झाली आहे. मी समजू शकतो. माझा एक फ्रेंड आहे, त्याची स्टोरीही अशीच आहे. जाऊ दे. ही कुठे जायचं बोलत होती? देशमुख हाऊस. त्यांच्या मुलीचं लग्न आहे ना. ती अंजलीची मैत्रीण आहे.
त्यांचे आमच्यावर खूप उपकार आहेत. अंजलीचे बाबा त्यांच्याकडे काम करता करता स्वर्गवासी झाले, म्हणून अंजलीची संपूर्ण जबाबदारी त्यांनी घेतली. ओ, कधी आहे लग्न? परवा. त्या अगोदर खूप कार्यक्रम असतात, तुम्हीही आमच्यासोबत चला. निखिलने थोडा वेळ त्यांच्याशी गप्पा मारल्या आणि तिथून निघून गेला. अखेर लग्नाचा दिवस उजाडला. लग्नाच्या दिवशी पूर्ण घरभर धावपळ चालू होती. सर्वजण आपापल्या कामात बिझी होते. प्रताप, श्रीकांत, तुम्हाला माहित आहे ना काय करायचं आहे? हो बाबा, दोघेही एकत्र म्हणाले. ठीक आहे, मग मी हॉटेलला जायला निघतो. लक्षात ठेवा की कोणतीही चूक होता कामा नये. शत्रू खूप हुशार आहे. तुम्ही काळजी करू नका बाबा. आपण काय करणार आहोत याची त्याला कल्पनाही करता येणार नाही, प्रताप म्हणाले. आजोबा गौरीच्या रूममध्ये आले तेव्हा ती तयार होऊन बसली होती. आजोबांनी तिच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाले, खूप गोड दिसतेस बाळा. यावर गौरीने हलकीशी स्माईल केली. तुझ्या डोक्यावर ओढणी घे आणि चल, निघायची वेळ झाली आहे. नम्रता, सगळ्यांना घेऊन बाहेर चल, मी माझ्या नातीला घेऊन येतो. आजोबांनी सांगितल्याप्रमाणे नम्रता वहिनी सगळ्यांना घेऊन बाहेर घेऊन गेली. थोड्याच वेळाने गौरी डोक्यावर ओढणी घेऊन आजोबांसोबत बाहेर आली. मग दोघेही एकाच गाडीत येऊन बसले. त्यानंतर सर्व गाड्या एका सरळ लाईनमध्ये गेटमधून बाहेर पडल्या. ते तिथे पोहोचल्यावर काही वेळातच वरपक्षही तिथे पोहोचला. राहुल सेहरा बांधून आपल्या आई वडिलांसोबत होता. वधूपक्षाने राहुलचं स्वागत करून त्याला आत घेतलं. मग एक एक करून लग्नाचे विधी सुरू झाले. भटजींच्या मंत्रोच्चारांनी लग्नाचे विधी एक एक करून पूर्ण केले जात होते. जयवंत देशमुखांच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक होती. भटजींनी वधूवराला फेऱ्यांसाठी उभे राहायला सांगितले तेव्हा ते दोघेही उभे राहिले. 2 फेरे झाले तसा एक कडकडाटी आवाज आला. थांबा, हे लग्न होऊ शकत नाही. सर्वजण त्या व्यक्तीकडे पाहतात. जयवंत देशमुखांच्या चेहऱ्याचा रंग उडाला होता. शिव नवरदेवाच्या पोशाखात तिथे उभा हसत होता. त्याला नवरदेवाच्या कपड्यात बघून जयवंत देशमुखांच्या चेहऱ्याचे भाव बदलले होते. ते मनातच, जर हा इथे आहे तर मांडवात कोण आहे? त्यांना अशा गोंधळात पाहून शिव त्यांच्याकडे येत म्हणाला, काय झालं? तुम्ही हैराण का आहात? तू इथे काय करतोस आणि इथे कसा आलास? ते आपल्या माणसांना आवाज देतात. अरे, असं काय करताय जयवंत देशमुख? एका जावयाचे स्वागत इतक्या थाटामाटात आणि दुसऱ्याचे साधं हसतमुखाने सुद्धा नाही. शिव हे बोलतात जयवंत देशमुख यांच्या भुवया उंचावल्या आणि त्यांच्या मनात असंख्य प्रश्न निर्माण झाले. यासोबतच तिथे उपस्थित असलेले लोकही म्हणाले, यांची तर एकच नात आहे, मग हा कोणाबद्दल बोलतोय? अर्जुन रागाने त्याच्याकडे सरकतो, पण नयन त्याला थांबवतो आणि म्हणतो, थांब. असं रागाने तू फक्त त्याचं काम करशील. त्याला इथे तमाशा करायचा आहे आणि तूच त्याला मदत करशील. शिव जयवंत देशमुखांकडे बघत म्हणाला, काय झालं? काही समजलं नाही का? बाय द वे, तुमची दुसरी नात कुठे आहे? जयवंत देशमुखांचे डोळे विस्फारले. त्यांनी ताबडतोब आपला फोन काढला आणि प्रताप यांना कॉल केला, पण कॉल लागला नाही ना. श्रीकांत यांचा फोन लागला. जयवंत देशमुख त्यांच्या चेहऱ्यावर चिंतेचे भाव उमटले होते. नम्रता, अनामिका, अर्जुन सगळे त्यांच्याकडे आले आणि विचारू लागले. नयन शिव जवळ आला आणि हळूच म्हणाला, हे बघ, जे काही वैर असेल ते बिझनेसमध्ये पूर्ण कर. हे वैर फॅमिलीशी जोडू नको. माझ्या बहिणीचं लग्न आहे, सुरळीत पार पडू दे. मग सगळ्यांना विनंती करत, तुम्ही सगळे आरामात बसा आणि भटजी काका, तुम्ही लग्न चालू ठेवा. भटजी पुन्हा मंत्र सुरू करतात, पण जयवंत देशमुख त्यांना थांबवतात आणि राहुलचा चेहरा बाजूला करून त्याच्या चेहऱ्याकडे पाहतात आणि चकित होऊन म्हणतात, राहुल तू? पण तू? मी काय? माझं लग्न आहे तर मीच असणार ना? जयवंत देशमुख यांचे डोळे आश्चर्याने मोठे झाले. काय चाललं आहे? कुणी काही सांगेल का? राहुलचे बाबा म्हणाले, मी तुम्हाला सांगतो. पहिलं हे तर बघून घ्या की वधू बरोबर आहे ना? ती चेंज तर झाली नाही ना? ते काय आहे ना, देशमुखांची फसवणूक करण्याची जुनी सवय आहे. शिव असं बोलतात सर्वजण त्यांच्याकडे आश्चर्याने पाहू लागले. कोणालाच काही समजत नव्हतं. तिथे जयवंत देशमुख यांचं डोकं बधीर झालं होतं. राहुलच्या आईने जाऊन वधूच्या डोक्यावरून ओढणी बाजूला केली तेव्हा गौरीऐवजी दिव्याला पाहून सर्वांनाच धक्का बसला.
तर समोर राहुलला पाहून दिव्यालाही धक्का बसला. हे सर्व कसं झालं? तर 2 दिवसांपूर्वी जयवंत देशमुख कोणाशी तरी फोनवर बोलून काळजीत त्यांच्या रूममध्ये फेऱ्या घालत होते. ते स्वतःशीच बोलत होते. तो असं शांत का बसला आहे? काही करत का नाही? त्याला सत्य कळलं तर नाही ना? याचं उत्तर एकच व्यक्ती देऊ शकेल, असा विचार करून त्यांनी दिव्याला आपल्या रूममध्ये बोलावून घेतलं. तुम्ही बोलावलं आजोबा? हो, ये इकडे. मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे. जेव्हा दिव्या त्यांच्या जवळ आली तसे जयवंत देशमुख तिच्याकडे पाहत म्हणाले, मला कळलं आहे की तू गुपचूप एका मुलाला भेटायला जातेस. हे खरं आहे? दिव्याचा श्वास कोंडला होता. तिला काहीच बोलता येत नव्हते. घाबरू नको, फक्त हो किंवा नाही एवढंच उत्तर दे. तू कोणत्या मुलाला भेटतेस का? हो हो आजोबा, पण मी ते. जयवंत देशमुख हसले आणि म्हणाले, घाबरू नको, मला अजिबात राग आला नाही. बरं, मला सांग, तुला तो आवडतो का? म्हणजे तुला त्याच्याशी लग्न करायचं आहे का? हो आजोबा, दिव्या घाबरत म्हणाली. त्याला तुझ्याबद्दल माहिती आहे का की तू माझी सख्खी नात नाहीस आणि आता तुझं नाही तर गौरीचं लग्न होणार आहे? जयवंत देशमुखांनी विचारलं. नाही आजोबा, तुम्हीच म्हणाला होता की गौरीचं सत्य बाहेर कोणालाही कळू द्यायचं नाही. नशीब तुझ्याकडे एवढं तरी डोकं आहे, जयवंत देशमुख मनातच बोलले. म्हणजे तो हे लग्न थांबवल्याबद्दल बोलला नाही का? किंवा हे लग्न करू नकोस असं म्हणाला नाही का? त्याला तुझ्याशी लग्न करायचं नाही का? जयवंत देशमुखांनी विचारले. नाही आजोबा, त्यालाही माझ्याशी लग्न करायचं आहे आणि तो म्हणत होता की मी या लग्नाला नकार द्यावा. आणि जेव्हा मी म्हणाले की मी या लग्नाला नकार देऊ शकत नाही, तेव्हा तो म्हणाला की तो येऊन तुमच्याशी बोलेल. पण अजून का आला नाही माहीत नाही, दिव्या म्हणाले. तो आला होता आणि माझ्याशी बोलून गेला. मला तुझी निवड आवडली. खरंच आजोबा? दिव्या खुश होऊन म्हणाली. खरंच, आणि इतकंच नाही तर मी विचार करत होतो की गौरी सोबतच तुझंही लग्न करावं आणि यासाठी तोही तयार आहे. आता माझ्या दोन्ही नातींचे लग्न एकत्रच होईल, आधी तुझं आणि नंतर गौरीचं. जयवंत देशमुखांचे बोलणे ऐकून दिव्याला तर पंखच फुटले होते. तिने आनंदाने त्यांना मिठी मारली. जयवंत देशमुख तिला आपल्यापासून वेगळं करत म्हणाले, ठीक आहे, पण अजून एक गोष्ट, आता या घरात कोणालाही सांगू नकोस, अगदी गौरीलाही नाही. सगळ्यांसाठी सरप्राईज आहे. ठीक आहे, तुम्ही म्हणाल तसंच मी करेन. दिव्या असं बोलल्यावर जयवंत देशमुखांनी तिला जायला सांगितले आणि मनातच म्हणाले, म्हणजे तू लग्ना दिवशीच काहीतरी करणार आहेस. पण मी तुला जे करायला लावेन तेच तू करणार आहेस हे तुला माहित नाही. तुझं लग्न तर होईल, मीच करेन, पण खरा धक्का तर तुला लग्नानंतर बसेल, जेव्हा तुला कळेल की तू जिला माझी नात मानत होतास ती माझी नात नाही आणि यातच तुझा पराभव आणि आमचा विजय असेल. त्या सगळ्याचा विचार करून त्याच्या चेहऱ्यावर समाधानाचं हसू आलं. त्यांनी प्रताप आणि श्रीकांत यांना बोलावलं आणि त्यांना समजावून सांगितलं. प्रताप, श्रीकांत, आपल्या शत्रूची मजल कुठपर्यंत जाऊ शकते हे तुम्हाला दोघांनाही चांगलंच माहीत आहे. बरं, त्याच्या पराभवाची व्यवस्था मी आधीच करून ठेवली होती आणि याच दिवसासाठी मी दिव्याला माझी नात बनवलं आणि गौरीला सगळ्यांपासून लांब ठेवलं. आता तो दिव्याला माझी नात समजत असल्यामुळे तो तिच्याशी लग्न करण्यासाठी आकाश पाताळ एक करेल. ठीक आहे, करू दे. आपणही त्याला पूर्ण भ्रमात ठेवू. जेवढं मी त्याला ओळखतो तो गुपचूप राहुलची जागा घेईल. आपणही त्याला घेऊ देऊ. आपण राहुलच्या जागी दुसऱ्याच कोणाला तरी उभा करू आणि जसा शिव पाटील राहुलची जागा घेईल तसा तो आपल्याला कळवेल. मग मी दिव्या आणि संपूर्ण फॅमिली सोबत हॉलकडे निघेन आणि तुम्ही दोघे संगीतासोबत इथेच थांबा. मग राहुल आल्यावर त्या दोघांचं लग्न इथेच होईल. हे सगळं ठीक आहे बाबा, पण मग तुम्हाला हे सगळं सर्वांना सांगावं लागेल, प्रताप म्हणाले. कुणाला काही सांगायची गरज नाही, फक्त राहुल आणि गौरीला सांगायचं आणि ते मी स्वतः बघेन. बाकी मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे करा. प्रताप आणि श्रीकांत त्यांचं म्हणणं ऐकून तिथून निघून गेले. मग जयवंत देशमुखांनी राहुलला फोन केला आणि सर्व काही सांगितले आणि म्हणाले, हे बघ राहुल, आता तुझ्याशी आमचं नातं जोडलं जाणार आहे, म्हणून तुला सर्व काही सांगणे आवश्यक वाटले. त्यामुळे जसं सांगितलं आहे तसंच कर
आणि लक्षात ठेव, तुझ्याशिवाय कोणालाही काही कळता कामा नये. तुझ्या फॅमिली मेंबर्सना सुद्धा याबद्दल काहीही माहिती असता कामा नये. हो, मला सगळं समजलंय. तुम्ही निश्चिंत राहा. तुम्ही म्हणाल तसंच होईल. काही वेळापूर्वी जेव्हा जयवंत देशमुख गौरीच्या रूममध्ये आले होते, तेव्हा अनामिका, नम्रता, दिव्या आणि अंजली यांनी तिला तयार केले होते. जयवंत देशमुख तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाले, खूप गोड दिसत आहेस. मग ते सगळ्यांना बाहेर जायला सांगतात. सगळे बाहेर येतात, पण दिव्या तिथेच थांबते. तुला जे कपडे दिले होते ते घालून ये, जयवंत देशमुख म्हणाले. तशी दिव्या कपाटातून कपडे घेऊन वॉशरूममध्ये गेली. गौरी, मला तुला काही सांगायचं आहे. हो आजोबा, सांगा ना. तुमच्या मनात एक प्रश्न येत असेल ना, की तुझ्या आजोबांनी तुझ्या लग्नाची इतकी घाई का केली? गौरीने त्याच्याकडे पाहिले. आज मी तुला सांगतो. मी तुला सांगितलं होतं ना, की आपला एक शत्रू आहे, जो तुझ्या जीवाच्या मागे लागला आहे, आणि म्हणून मी तुला लपवून ठेवलं होतं. हे पूर्ण सत्य नाही. सत्य हे आहे की त्याने मला चॅलेंज केलं होतं की तो तुझ्याशी लग्न करून माझं डोकं आपल्या पायावर आणेल. आणि तुला तर माहीतच आहे, मला माझ्या फॅमिलीची प्रतिष्ठा आणि सन्मान किती महत्त्वाचे आहे. म्हणूनच मी हे सर्व केलं, आणि आज आपल्याला एक शेवटची खेळी खेळायची आहे, ज्यात मला तुझ्या मदतीची गरज आहे. माझी मदत? मला समजलं नाही. आणि जरी त्याने धमकी दिली असली तरी तुमचा माझ्यावर विश्वास नाही का? यात विश्वासाचा प्रश्न नाही बाळा. तू त्याच्या हट्टाचा आणि ताकदीचा अंदाज लावू शकत नाहीस. मला त्याला कोणत्याही प्रकारची संधी द्यायची नव्हती. बरं, आता ऐक. तुला काय करायचं आहे ते. आजोबांचे सगळं बोलणं ऐकून ती गौरी म्हणाली, पण आजोबा, हे दिव्यासोबत चुकीचं ठरेल ना? नाही, काही चुकीचं होणार नाही. तिला तो आवडतो. तुझ्या मदतीने ती ज्या व्यक्तीला गुपचूप भेटत होती, ती व्यक्ती तोच आहे. तू समजून तो दिव्याला फसवत होता. आता वाद घालण्याची ही वेळ नाही. तू फक्त एवढं जाणून घे की यातच सर्वांचा फायदा आहे. गौरीला हे सर्व आवडत नव्हते, पण आजोबांना थांबवणे शक्यही नव्हते. जेव्हा दिव्या तयार होऊन आली, तेव्हा आजोबा दिव्याला घेऊन रूममधून बाहेर आले आणि सर्वांना निघायला सांगितलं. हो, निघूया आजोबा. बाकी सगळ्यांना पण येऊ द्या, नयन म्हणाला. प्रताप एका खास पाहुण्याची वाट बघतोय. ते आल्यावर सगळेच सोबत येतील. श्रीकांत आणि संगीताही त्याच्यासोबत थांबले आहेत. दिव्या ही अजून तयार झाली नाही, त्यामुळे तीही त्यांच्यासोबतच येईल. सगळेच इथे राहिलो तर उशीर होईल. जयवंत देशमुख यांच्या सांगण्यावरून सर्वजण त्यांच्यासोबत घराबाहेर पडले आणि हॉलवर पोचले. आता मात्र कोणालाच काही समजले नव्हते. जयवंत देशमुख यांच्या मनात अनेक शंका दाटून आल्या की काय आणि कसं झालं. हे सगळं काय आहे देशमुख साहेब? ही तुमची नात नाहीये? कुठे आहे आमची होणारी सून? राहुलची आई म्हणाली. तिथे उपस्थित सर्वांनाच आश्चर्य वाटले, कारण सर्वजण दिव्याला जयवंत देशमुख यांची नात समजत होते. सर्वजण आपापसात बोलू लागले. राहुलच्या फॅमिली सोबत नयन आणि अर्जुनही जयवंत देशमुख यांना प्रश्नावर प्रश्न विचारत होते. आणि जयवंत देशमुख सारखे सारखे प्रताप आणि श्रीकांत यांच्याशी कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करत होते. त्यांना शंका तर आली होती की शिवने काही वेगळीच युक्ती केली असावी, आणि कदाचित राहुल सुद्धा त्याचाच माणूस असावा. पण कसं? सगळ्यांचा गोंगाट सुरू होता, तेवढ्यात अचानक शिवचा आवाज आला. शांत व्हा. मला माहित आहे की प्रत्येकाच्या मनात खूप सारे प्रश्न आहेत, आणि माझ्याकडे तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं आहेत. अर्जुन आला आणि त्याची कॉलर धरून म्हणाला, तूच काहीतरी केलंय ना? त्या दिवशी तू मला धमकीही दिली होतीस. गौरी कुठे आहे? तूच तिला गायब केलं आहेस ना? जर तिला काही झालं तर मी तुला मारून टाकेन. हे पाहून काही लोक पुढे आले, पण शिवने त्यांना हाताने इशारा करून थांबवलं आणि हसत हसत आपली कॉलर सोडवत म्हणाला, रिलॅक्स देशमुखांचे वारस. ओ सॉरी मेहुणे, तुझ्या बहिणीला काही झालं नाही. ती पूर्णपणे सुरक्षित आहे. मी माझ्या बायकोला का त्रास देणार? आणि शिव पाटीलच्या बायकोवर हल्ला करण्याचे धाडस या शहरात इतर कोणातही नाही. तुला तुझ्या बहिणीला भेटायला आवडेल? सगळे त्याच्याकडे आश्चर्याने बघतात. शिवने हसून कुणाला तरी कॉल केला आणि म्हणाला, मिसेस गौरी शिव पाटील यांना आत घेऊन ये.
जयवंत देशमुख यांना स्वतःच्या कानांवर विश्वास बसत नव्हता. शिव अर्जुनला बाजूला करत म्हणाला, असं नाही, मी स्वतः घेऊन येतो. तोपर्यंत आपल्या बहीण आणि भाऊजीच्या स्वागताची तयारी करा. एवढं बोलून तो बाहेर निघून गेला. सगळ्यांनी नकळतपणे एकमेकांकडे पाहिलं. थोड्या वेळाने शिव गौरीचा हात धरून आत आला. सर्वांची नजर त्या दिशेने गेली. जयवंत देशमुखांची नजर गौरीवर पडताच त्यांची पावले थबकली. गौरीला शिव पाटीलची अर्धांगिनी झालेलं पाहून सर्वांनाच धक्का बसला होता. हे सर्व कसं घडलं कोणालाच समजत नव्हतं. शिव जिंकला होता आणि जयवंत देशमुख यांची खेळी त्यांच्यावरच उलटली होती. हा पराभव आणि वरून सर्व अपमान जयवंत देशमुख यांना असह्य झाला होता आणि या पराभवाचे विजयात रूपांतर करण्यासाठी त्यांनी असे पाऊल उचलले की सर्व नाती पणाला लावली. जाणून घेण्यासाठी स्टोरीचा पुढचा भाग नक्की वाचा आणि स्टोरी आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचे बटन ऑलवर सेट करा, जेणेकरून पुढच्या भागाचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. धन्यवाद.